व्हॉट्सअप मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केड ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपली ही कोकण सिरीज चालू झालेली आहे. आपण वाशीवरनं सकाळी 8:15ला निघालेलो आणि माणगावला 11:30ला पोचलो. तर वंदना गाडी चालवते आहे आणि ऑलमोस्ट 2.25 तासात तिने माणगावला पोचवलं आपल्याला. तर आता हा दुसऱ्या पार्टमध्ये आपण माणगावपासून पुढचा रस्ता कवर करणार आहोत. तर मोस्ट लाईकली खेड चिपळूणपर्यंत हा सेकंड पार्ट असेल आणि त्याच्यानंतर फायनल पार्ट आपण आपल्या घरी तळे बाजारपर्यंत बनवू. तर चला चालू करू हा व्लॉग. मित्रांनो, आपण आता लोणेरेला पोचलो आहोत. ते लोणेरेचं ब्रिजचं काम चालू आहे बघा, राईट साईडला फ्लायओव्हरचं. तर माझ्या मते ह्या ब्रिजला पण कमीत कमी अजून 1.5-2 वर्ष तरी लागतील. आणि हे तुम्ही बघताय लेफ्टला ते लोणेरेचं मार्केट. लोणेरेला लगेच आलो ना आपण माणगाववरून. गाड्या कमी होत्या ना. हे लोणेरेच्या पुढे जर आपण आलो ना थोडं, तर बघा इथे किती ब्रिजचं ते सगळं मटेरियल ठेवलेलं आहे. आणि इथे पुढे ना गेल्या वेळी रस्ता खूपच खराब होता. म्हणजे आता पेवर ब्लॉक वगैरे आहेत, इथे. पण तो पुढे ना एक गणपतीच्या वेळेला असा मेकशिफ्ट असा टेम्पररी फ्लायओव्हर बनवला होता तो. त्याच्या खाली एक अंडरपास होता. तर आपल्याला आता माहिती नाही आहे की तो टेम्पररी फ्लायओव्हर अजून ओपन आहे की नाही. आपण बघूया पुढे. मित्रांनो बघा, हाच तो ब्रिज मी म्हणत होतो. गणपतीला हा ओपन होता टेम्पररी, पेवर ब्लॉकचा होता तो. पण आता तो बंद आहे सध्या तरी. तर आपल्याला त्या खालच्या पेवर ब्लॉकच्या रोडनेच जावं लागेल. आणि एकदा काय हा ब्रिज झाला तर मस्त काम होईल. पण एनिवेज, शपथ बकऱ्यांनी आमचा रस्ता जाम करून टाकला आहे. ते बघा किती आहेत. पूर्ण त्यांचा एकदम गँग झाली आहे ती. व अरे बापरे, नील सिंग. सो मेनी. पाणी दे ना बाळा. Is it cheap? Wow. No, it's a goat. Wow, so nice. Looks like Dadu. And this guy gonna keep the goats. Where did he come from? पेट्रोल टाकून घेऊया. तर हां, इथून आता लेफ्ट घे. लोणेरेच्या इथे पेट्रोल टाकून घेऊया गाडीत. तो बाईकवाला इथे बस अवकाश. इथे जायचं आपल्याला. चल. कितीचं पेट्रोल टाकलंस? 1530. फुल केली ना टँक? हा, फुल केले बघू. हां, टँक फुल झाली आता. चल, सिट डाऊन. नील बघा रडतं, त्याला पुढे बसायचं आहे. आय सेड वेट, आफ्टर फ्यू मिनिट्स आय विल टेक यू. आय नीड टू विअर द सीट बेल्ट. ओके कॅन? नील ओके? ओके, गुड बॉय. काय करतोय हा? न्यू अरे पाठची डिकी बंद केली तुम्ही? बंद केली मी. चल आता सरळ. वेंडी, आता रस्ता मस्त भेटेल तुला. कसं वाटतं आता ह्या रस्त्यावर चालवायला? मस्त मजा येते आता. हा रस्ता चांगला. आता इथे पुढे वीर स्टेशन लागेल मित्रांनो आपल्याला. आणि मग नंतर पोलादपूर आणि मग कशेडी टनल. आंबेतला आहोत आता आपण. आणि इथून रस्त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ॲटलिस्ट सावड्यापर्यंत किंवा संगमेश्वरपर्यंत सरळ जायचं ना इथून? हां, आता कुठंच काय डायव्हर्शन नसणार आहे मोस्टली. आपल्याला सरळच जायचं आहे आता. मित्रांनो, आपण आता महाडला पोचलो आहोत. ऑलमोस्ट 4 तास झाले आहेत आपल्याला. बघा, 12:18 झाली आहेत. आपण वाशीवरनं निघालेलो 8:15. गाईस, काय खाणार आहे तुम्ही? कुठे थांबणार आहे का खायला, का गाडीतच घेणार आहे? काहीतरी घेऊया खायला गाडीतच. म्हणजे
म्हणजे कसं मी स्लो चालवते ना, तेवढं आपला टाइम वेळ आपला वाचेल. वाचेल. नाही पण इतकं स्लो नाही आहे तू, बरोबर 4 तासात महाडला पोचलो आपण. ते काय इथे पुढे पण महाड सिटी दाखवत आहे लेफ्टला. अच्छा तर ठीक आहे, आपण बसूया मग 10-15 मिनिटाचा एक ब्रेक घेऊया, पटकन खाऊन निघूया. गाईज व्हॉट यू वॉन्ट टू ईट? Anything lah. काहीतरी लाईट खावा. बघा सँडविच भेटतंय का बघा. I don't want nothing. यू डोंट वॉन्ट एनिथिंग? Yeah. ओके. I want to feed me little bit पावभाजी पावभाजी खायची आहे म्हणते, कारण तिला पावभाजी खूप आवडते आणि स्पेशली इंडियामध्ये बनलेली पावभाजी म्हणजे काय जीव का प्राण. बघू निया भेटली तर आपण घेऊ. ओके. येस. गांधारपाले लेणी आहे तिथे बघा वरती, मस्त. ते प्रत्येक आपल्या मुंबई गोवा हायवेच्या अपडेटमध्ये आपण ते दाखवतोच. खूप सुंदर आहे, एकदा जायला पाहिजे. ते बघा तिथे जात आहेत काही लोक वरती. ही महाडची सावित्री नदी आहे वांडी. अच्छा. आता इथून पुढे आपल्याला पोलादपूर लागेल आणि मग कशेरी टनल. गेल्या वेळी आम्ही इथेच थांबलेलो आहे बघ इथे. अच्छा. जेवायला का? जेवायला नाही ग, असंच थोडा ब्रेक घेतलेला. त्या नदीचा व्हिडिओ वगैरे काढत बसलेलो आम्ही लोक. अच्छा. टाइमपास करत होतो गावी जाताना गणपतीला. ती प्राजक्ता पण इथेच राहते ना? प्राजक्ता तिची मम्मी. महाडलाच राहते तिची मम्मी वगैरे, पण आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही कुठे. इथून लेफ्ट मारला ना खालून तर भोरसाठी जातो आणि राईट मारला ब्रिजच्या खालून तर मंडणगड. आपल्या जर्नीतला हा दुसरा टोल आहे आता इथे महाडच्या पुढे, आणि तो पण बंद आहे. चांदवे खुर्द फी प्लाझा. निसर्ग बघ ना काय जबरदस्त आहे. इथे पुढे आपल्याला आता पोलादपूर लागेल, पण आजूबाजूला आता पावसानंतर झाडी कशी झाली आहे बा. आणि तिथे काहीतरी व्हाळ आहे का नदी आहे ती, ते पाणी अजून आहे त्याच्यामध्ये. अच्छा, वजरवाटी काहीतरी आहे. एन्जॉईंग or no? Yes, Wendy? yes, yes. I'm enjoying. Definitely, right? Yeah. आपण पोलादपूरला पोचलो आहोत मित्रांनो. ते बघा तिथे बोर्ड आहे पोलादपूर सिटी, आणि लेफ्ट मारला तर महाबळेश्वर. हां, आपल्याला वर जायचंय. खालून खालून खालून. इथून ना? हो खालून. वरती गेलं तर मग तुला पोलादपूर ह्याला जायला लागेल महाबळेश्वरला. अच्छा. खालून आहे. आय थिंक शी इज मिसिंग द कोल्ड, दॅट्स वाय शी वॉन्ट टू गो टू महाबळेश्वर. इथे एक लेनचं काम चालू आहे, थोडंसं काहीतरी वाटतं बंद केली त्यांनी. पण नॉट बॅड हा वँडी. 4.5 तासामध्ये आपण पोलादपूरला पोचलो. आता 7:45 झाला आहे. 8:15 पासून 7:45 म्हणजे 4.5 तास. काय बोलतीये? आता अजून तरी तुझ्या अंदाजे किती वेळ लागेल इथून? अजून माझ्या मते 6 तास तरी लागायला पाहिजे. अच्छा. 7:30 पर्यंत पोहोचू. 7:30-8 पर्यंत. हो. 7-7:30 पर्यंत. The Google Map says it's going to take another 5 hours. फ्रॉम हिअर 5 hours. Yeah. मग त्याच्यामध्ये वँडीचा परफॉर्मन्स ॲड करणार. 6 hours. तर 65-70च्या स्पीडनी चाललं तर मग 6 तास. आहे की ना मित्रांनो, तिच्या परफॉर्मन्सनुसार म्हणजे नॉट बॅड. मी तिला घाई करायला अजिबात सांगत नाही आहे. ओके, तिच्या कन्व्हिनियन्सनुसार, तिच्या कम्फर्टनुसार ती गाडी चालवते आहे. आणि तिचा मी स्पीड मॉनिटर करतो आहे थोडासा असा त्या स्पीडोमीटरवरती. तर युजली 65-70 अशीच चालवते आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला 6 तास तर लागायला पाहिजे. आपण बघू. पोलादपूरला आपण आता 12:45ला आहोत. छोटासा आपण ब्रेक घेणार आहे लंचसाठी, पण लंच बसून खाणार नाही आहे आपण. थोडं टेक अवे घेऊ, लाईट लंच, सँडविच वगैरे काय भेटलं तर रस्त्यामध्ये.
वर्स्ट केस आपला वडापाव जिंदाबाद आणि मग आपण पुढे निघू. चला आता आपल्याला इथून थोडं पुढे गेलो ना तर आपल्याला मग कशेडी टनल लागेल. तर जुना टनल चालू असेल, तो नवीनवाला गणपतीला ओपन केलेला तो माझ्या मते परत बंद केला असेल आता, कारण त्याच्यामध्ये अजून मेंटेनन्स वर्क झाला नव्हता, पूर्ण काम झालं नव्हतं. चल चल या बाजूला घे, या बाजूला. लकी नाही आहे. आणि मिरर्स वगैरे बघ नीट, हा डायरेक्ट घालू नको. ती बघ गाडी होती ना ती तिकडे आता. व्हॉट युअर सेईंग नी. लकी नाही आहे, स्लिप आलं शकत. हा पण वॉमिटिंग बॅग हातात ठेव, थोडं जा, आता टनल येईल पुढे. सो फास्ट. हां जास्त लांब नाही आहे ते. टनल नव्हता तेव्हा बघ गेल्या डिसेंबरला आपण गेलेलो घाटातून. दॅट्स डेंजर वन. एक्स्ट्रा हाफ. तर मी मित्रांनो मला स्वतःला लकी समजतो, कारण जर आपल्याला हा कशेडी घाटाचा एकदा तरी एक्सपिरियन्स आला असेल तर मग मस्तच. गेल्या डिसेंबरला जेव्हा आम्ही गाडी घेऊन गेलेलो हीच गावी आपल्या तळे बाजारला, तेव्हा टनलचं ऑलमोस्ट काम त्यांनी ऑलमोस्ट केलं होतं, म्हणजे पूर्ण झालं नव्हतं आणि गणपतीला तो फक्त ओपन केला होता. तर गणपतीला आम्ही गेलो तेव्हा टनल ओपन होता आणि डिसेंबरला आम्ही निघालो तर टनल बंद गेल्या वर्षी. मग आम्हाला त्या घाटातूनच जायला लागलेलं. तर मी त्यांना तेच सांगत होतो की त्या टनलचा एक्सपिरियन्स आणि घाटातला एक्सपिरियन्स कम्प्लिटली डिफरंट आहे. जर तुम्हाला एकदा तरी घाटातून चालवायला भेटला असेल कशेडी घाटातून, तर तो खूप मस्त एक्सपिरियन्स असणार आहे लाईफचा. मित्रांनो आपण कशेडी टनलला आता थोड्याच वेळात पोचतो आहे. बघा अजूनही इथे काम चालू आहे, हा जो नवीन रोड बनवलेला आहे तो. चल जाऊ दे. There was a ST behind. या ही इज रशिंग फॉर समथिंग, आय डोंट नो. You can go right on this road. काय निसर्ग आहे मित्रांनो, बघा ना सगळी झाडीच झाडी आजूबाजूला आहे. बघा इथे पण खतरनाक झाडी आहे. तर रस्ता हा आपण सुधारतो ॲक्च्युली कशेडी टनलला जाणारा, पण अजून सगळ्या साईडचं म्हणजे दोन्ही बाजूच्या लेन पूर्ण कंप्लीट नाही झालेल्या आहेत. थोडं इथे तिथे डायव्हर्शन तर आहेच. हा बघा हा लेफ्ट साईडचा जो टनल गणपतीला सुरू केला होता ना टेम्पररी, तो सध्या बंद आहे, कारण त्याचं काम गेल्यावेळी पण झालं नव्हतं, पण बरीच सुधारणा झाली आता त्याच्यामध्ये. आणि हा आपला जो टनल आहे जो गेल्या वर्षी चालू केलेला त्यांनी, गेल्या वर्षी ह्या वर्षाच्या आधी. वैंडी मेरी जान, टनल में गाड़ी चलाएगी हैं? भारी है, भारी है. ॲक्च्युली टनलमध्ये एवढा धुरळा आहे ना, सगळी धुळीचं असं ते पसरलेलं आहे एकदम हवेमध्ये धूळ आहे ना रे. विजन थोडं हे होते. हां सगळं ब्लर होत आहे ना. आता मित्रांनो वँडीने ऑलमोस्ट 1:15 होतील, 5 तास गाडी चालवली. आणि मला काय म्हणते माहिती आहे का, की रोज गाडी चालवणाऱ्यांना मानायला पाहिजे, कारण किती वेळ बसून कमर बिमर दुखते आणि नजर पण डोळ्यातून पाणी येत आहे. काय ग मला सवय नाही ना अजून. अजूनपर्यंत तर मित्रांनो रस्ता एकदम जबरदस्त आहे. कोलाडचा थोडा पॅच सोडला ना आधीमध्ये तर रस्ता चांगला झालेला आता ॲक्च्युली. आणि आपण आता खेडला पोचू, एक 5-6 किलोमीटर खेड राहिलं आहे, पण तिथे एक रेस्टॉरंट आहे इथे कुठेतरी खेडच्या आधी, तेच आम्ही बघतो आहे. म्हणजे काहीतरी पार्सल घ्यायला भेटलं थोडंसं लाईट तर बरं आहे ना रे. हां भूक लागली. आणि हिला भूक लागली आहे बघा जबरदस्त. बोलते अरे यार कंटिन्यू गाडी कशी चालवतात लोक, भूक लागली आहे एवढी जबरदस्त. ते आता बघा पुढे हॉटेल अनुसया आहे ना खेडच्या एक 5 ते 6 किलोमीटर आधी, तर तिथे आपण थांबणार आहोत लंचसाठी.
तर आता वॅन्डी तिथेच गाडी लावते. गेल्या वेळी पण आम्ही इथे थांबलेलो गेल्या डिसेंबरला आणि चांगलं होतं जेवण, म्हणजे असं काही स्पेशल नाही पण दॅट वॉज ओके इटेबल. आणि पार्किंग वगैरेसाठी पण जागा चांगली आहे बघा. इथे पुढे लाव, इथे पुढे लाव, अशी घे आणि अशी लाव. तेव्हा तो बोलवतोय बघ तिथे, तेव्हा बोलवतो ना तो तिथे. मित्रांनो, हॉटेल अनुसयाला आता आम्ही पोचलो आहे बघा. समोर हॉटेल आहे आणि वाजले आहेत 1:15. तर ऑलमोस्ट 5 तास झाले आम्हाला आपली जर्नी चालू करून. तर प्लॅन आधी होता पार्सल घ्यायचा, पण हे म्हणतात की हिचे डोळे वगैरे पण असे झोमतायत वगैरे, तर बसूनच थोडंसं खाऊ काहीतरी, एक 15-20 मिनटं अर्धा तास, आणि मग नंतर बघू काय ते. जेवण खरंच मस्त मित्रांनो, स्पेशली चना मसाला तर एक नंबर आहे. जेवण छान आहे ना. खूप मस्त. पनीर मस्त, चना मसाला पण खूप छान. जेवण मला नको. नको ना. I don't want. चला म्हणे घ्या. Wait first. No. See, काय झालं? the banana. बनाना कोण जॅकेटमध्ये ठेवतं का भाऊ? Mama asked me to. अरे ब्रो, Oh, bro. सो व्हॉट हॅपन? ओ माय गॉड, स्क्रूड ऑलरेडी. Just hide it back, man. नीड टू वॉश दॅट जॅकेट नाव. Wait, no. Wait. Hey, yo, lucky this wasn't the green one. Huh? Why did you just touch me? I that you. That you. Okay, see the lose now. काळकाई देवीचं मंदिर बघा आता पास झाला बाजूला. आपण खेडला पोचलो आहोत मित्रांनो. पुढे आपल्याला खेडचं स्टेशन दिसेल आता राईट साईडला. आय थिंक ही खेडची जगबुडी नदी असावी असा माझा जगबुडी अंदाज का आहे. बोलतात? काय माहिती बाबा, ते नावच आहे का असं? नावच आहे तसं जगबुडी. Are we in Cade? या वी आर इन खेड. After Cade is what? आफ्टर खेड इट चिपलून. After Chiplun is what? इट्स नॉट किपलून. Say again. What's that? It's not Kiplun, it's a Chiplun. Chiplun. Correct. Then after Chiplun. Then सावडे. हे बघा इथे खेडचं रेल्वे स्टेशन आहे राईट साईडला त्या बाजूला पुढे. Tapilan. Safuden then what? Tapilan. Safuden then what? Tapilan. Chiptung. Chiptung. Ayyo. Chiptung. I allow for mama because mama drive good. No, better than good. No. Better than good. Same way. मित्रांनो, आता आपण बोस्ते घाटात आलेलो आहोत. बोस्ते घाटाची जस्ट सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, हा आपल्याला 3रा टोल आता लागला आहे मुंबई गोवा हायवेचा, मुंबईवरून येताना इथपर्यंत. आणि हा टोल आपल्याला बोस्ते घाटानंतर लागला आहे. म्हणजे कोणता एरिया आहे हा माहिती नाही, पण बोस्ते घाटाच्या नंतरचा आहे आणि चिपळूणच्या मधला आहे हा. चिपळूण अजून इथून माझ्या मते 20 किलोमीटर तरी असेल, है ना? आता 24 किलोमीटर दाखवतो. 24 किलोमीटर दाखवलेलं काय? हां, मी बघितलं. अच्छा, ठीक आहे. चिपळूणला आपण पोचतोय थोड्या वेळात आणि कसली जबरदस्त MIDC आहे इकडे बघा ना. सगळ्या फॅक्टरीज आहेत. इथे काय काय वेळेला ना काच जरी खाली ठेवली ना तुम्ही, असा खतरनाक वास येतो ना, बापरे. कसे हे आजूबाजूचे गावातली लोक राहत असतील काय माहिती. तशी इथे वस्ती एवढी जास्त नाही दिसत, पण तरीही म्हणजे एकदम खतरनाक काम आहे. लोटे माळ म्हणतात त्याला एरियाला. मित्रांनो, आता परशुराम घाटाची सुरुवात झालेली आहे आणि आता वाजले आहेत 2:45.
तर मोस्ट लाईकली आपण चिपळूणला पोचू अराउंड 2:15-3पर्यंत पोचायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पुढे सावडे संगमेश्वर. आतापर्यंत रस्ता चांगला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ह्या सेकंड पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल रस्ता खूपच चांगला आहे. पुढून लेफ्ट घेतलं तर परशुरामांचं मंदिर. तर आपण आता इथून सरळ पुढे निघणार आहोत चिपळूणच्या दिशेने. वँडीचं असं वाटतं मला की जेवल्यानंतर थोडी स्थूल झाली आहे. खरं आहे की नाही, खोटं आहे सांग. नाही रे, असं काय नाही. अच्छा, घाट आहेत म्हणून काय? घाट आहेत ना, मग थोडंसं हळूहळू चालवणंच बरं आहे. बाकी पब्लिक ढैर झाली वाटतं. निया जागी आहे माझ्या मते. नाही, नील पण खेळतोय मोबाईलवरती. नीव ढेर झाला. काय वातावरण आहे बघ ना पुढे, एकदम सुंदर यार, सुंदर. थोडंसं असं धुका पडल्यासारखं वाटत आहे किंवा धुंदळ आहे, पण मस्त. आई शपथ, तो ट्रेलर बघ कुठे गेलाय, कंटेनर. चल 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 चल. त्याला वाटतं झोप बीप लागली असणार, सरळ जायचं आपल्याला. तेव्हा तिथे घुसलाय तो. Mama, see mountain. तेव्हा तिथे नदी आहे मस्त. होय, तू बघू नको, तू गाडी चालव. तू काय मान फिरवते तिकडे? नाही, मी अच्छा, तू मिरर बघताय का? मला वाटलं तिथे नदी बोलल्यावर नदी बघत बसली. नाही. आई शवर, माझे जाम झाले नाही ते नदी बघत बसली म्हणजे. चल 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 चल, एस्केलेटर दे. पाठी गाडी आहे. Mama, you're doing good on your escalator. एस्केलेटर दे 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 दे. नाही, वेट. ते आपण जरा हळूच चालूया. नो एस्केलेटर, ओनली ब्रेक. Escalator. I love you. तुझ्याच लेनमध्ये ठेव मग. I love you. Every आता इथे सिंगल लेन होते कारण त्या बाजूचा रस्ता खचला होता तो बघा गेल्या वेळी. कसला खचलाय बाप रे. डायरेक्ट सगळं माती, सामान विमान मटेरियल खाली. रास्ता खराब है. जाने दो जाने दो. बढ़ते रहो चमकते रहो. काय सॉलिड पेंटिंग काढले आहेत ह्या. काय काय मुलं खेळत आहेत, खो खो, कबड्डी वगैरे. इथं काय झालं, संरक्षण भिंत पण तुटली का? आता गेल्या वेळी ते कार होती ना, कारच्या वर पडली होती. अच्छा अच्छा, ती थोडी एक का दोन फूट राहिलेली ती गाडीवर पडायची. किती गाड्या बंद पडल्या आहेत बघ ना रस्त्यामध्ये. हा पण एक ट्रक इथे बंद पडला आहे मध्येच. ते पण सिंगल लेन रस्ता आहे, त्याच्यामध्ये एक गाडी बंद पडली आहे. तिकडे धबधबा असतो पण तो आता पाऊस नसल्यामुळे खतम हो गया है. खतम, टाटा बाय बाय. वेट फॉर नेक्स्ट इयर. हां, वेट फॉर नेक्स्ट इयर, बरोबर. आता सावर्डे इथून 22 किलोमीटर आहे आणि गोवा 353. ये क्या है बे? अरे ये तो कोई तो चेक पोस्ट है रे. आराम से, वरना हम लोग को साइड में ले लेंगे. मित्रांनो, आपण आता चिपळूणला पोचलो आहे. बघा, चिपळूणचा पडलेला ब्रिज जो आता पुन्हा एकदा त्याचं काम चालू करून उभारण्यात येणार आहे. आणि हे ते आपले 4 रस्ते आहेत जे चिपळूणचे. काय रोड आहेत ना हे वँडे इकडचे, एक नंबर रोड आहेत यार. म्हणजे इनिशियली थोडं हां. पण आता मस्त.
मस्त ना. माणगाव नंतर तर काय इश्यूज नाही ॲक्च्युली. खूप सुंदर रोड आहे. सावर्डे आता 11 किलोमीटर आहे इथून. आता आपली मेन टेस्ट असणार आहे संगमेश्वरपासून पुढे. संगमेश्वरपासून लांजापर्यंत सीन असेल रोडचा, तर ते आपल्याला जरा बघायला लागेल. आता आपण सावर्ड्याला पोचतो आहोत. 3 किलोमीटर आहे इथून सावर्डे. तेव्हा काय घेऊन चाललंय, काय घेऊन चाललंय काय माहिती. वरती हाताने पकडलाय ते त्या वॅगनारच्या. मोठी दांडके आहेत कसले तरी. आरवली इथून 13 किलोमीटर आहे रे अजून. सावर्ड्यामध्ये पोचलो आपण. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था सावर्डे. जान दो कोई क्रॉस नहीं करा रास्ता. कॉलेज आहे वाटतं रे इकडे, है ना. कॉलेजची मुलं आहेत ना. मित्रांनो, आत्ता आपण आरवलीच्या ब्रिजवरती आलेलो आहोत. हा आता रिसेंटलीच बांधलेला ब्रिज आहे आणि मस्त झाला आहे. त्याचं अजून थोडं काम पुढे बाकी आहे लेफ्टला. म्हणजे हे बॅरिकेड्स वगैरे असे लावलेले नाही आहेत अजून पुढे, पण बऱ्यापैकी रोड झालेला आहे. ते बघा इथे आहे ना, इथे अजून बॅरिकेड्स पूर्ण लावलेले नाही आहेत. ते सेफ्टी बॅरियर असतात ते. पण गेल्या वेळी इथे रस्ता खूप खराब होता खाली, हा वरचा ब्रिज बनायच्या आधी. तर तो आता ब्रिज बांधून खूप मोठं काम केलं आहे या लोकांनी. आता हा आपल्याला 4था टोल प्लाझा मिळाला इथे, खेरशेतचा टोल प्लाझा. आणि मुंबईपासून आपण ऑलमोस्ट आता 6 तासाची रनिंग झाली आहे. 1 तास आम्ही ब्रेक घेतलेला, 3:30 झाले आहेत. 6-7 तासाची रनिंग झाली आत्तापर्यंत. आणि आपल्या इथे मॅडम एकदम फुल फॉर्ममध्ये आहेत. 6-6.25 तास ड्रायव्हिंग करतायत एकट्याच. मला काय गाडी चालवायला जायच्या मूडमध्ये नाही आहेत वाटतं आज. काय ग? हां मी चालवते ना, बघूया. अच्छा, पुन्हा घरापर्यंत मग काय देणार चालेल. घरापर्यंत घेऊन जाणार वाटतं ही, घरापर्यंत तळे बाजारपर्यंत. काय देणार नाही, मी तुलाच गाडी चालवायला देणार फ्युचरमध्ये. मग मला गाडी, मला ती ही गाडी माझी चालेल. ओके, डन. गाडी डन. आता आपल्याला इथे वन वे चालू झालेला आहे आणि हा वन वे पूर्ण आता आपल्याला लांजापर्यंत असाच भेटणार आहे मोस्टली. कारण रस्त्याची खूप कामं चालू आहेत, काही कामं अजून चालू पण नाही झालेली आहेत. त्याच्यामुळे वँडीत करामत करायला तयार आहात. संगमेश्वरच्या आधी ना मित्रांनो बरंचसं काम सेकंड लेनचं झालेलं आहे, पण ते ओपन नाही झाली अजून. तिथे बघा ते बारदाना अजून रस्त्यावरती टाकलेले आहेत त्या साईडच्या लेनला. तर माझ्या मते अजून एक 10-1 दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये ती साईड ओपन व्हायला पाहिजे, जर पूर्ण एंडपर्यंत झाली असेल तर. पण अदरवाईज रस्त्याचं काम झालेलं आहे बघा तिथे. आणि हा टँकर आहे इकडे,
तो टँकर तिथे पाणी मारतोय त्या झालेल्या कामावरती. बऱ्यापैकी काम झालंय त्या बाजूचं. बघा किती लांबपर्यंत काम झालंय. स्लोगर स्लोगर. Can she can on हे बघा इथे आता संपला आहे हा सिमेंटचा रस्ता त्या बाजूचा, आणि राहिलेल्या रस्त्याचं अजून काम बाकीच आहे. बरंच काम चालू आहे मित्रांनो या पट्ट्यामध्ये. ते बघा झाडं बिडं पण तोडलेली आहेत अख्खी. म्हणजे बेस टाकून झालेला आहे इकडे, आणि बेस टाकून झालेला आहे इकडे, आणि त्याच्या पुढचं काम पण होईल. पण मी पुढे बघा लेन झालेली दिसतं आहे, मला माहिती नाही कॅमेऱ्यात किती दिसतं, पण पुढे परत सिमेंटची लेन झालेली आहे गोव्याच्या दिशेने जाणारी. तर बऱ्यापैकी संगमेश्वरच्या आधीपर्यंत काम झालेलं आहे सावड्यापासून. हे बघा इथे तिथे बघा ब्रिजचं काम पण चालू आहे. त्याच्यावरती पण कॉन्क्रिटीकरण करतायत ती लोक. त्या साईडची लेन जी आहे, आणि जी इकडे लेन आहे ती आपली जुनीच लेन आहे अजून. बघा आता ही होऊन जाईल. त्या मुंबई गोव्याच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे माझ्या मते. थोडेसे काही पॅचेस कवर केले तर चांगला होईल, पण ही जी साईड आहे मुंबईला जाण्याची ती खराब आहे अजून ह्या साईडची. पण अगेन छोटासाच पॅच आहे, तो छोटा पॅच आहे. तिथे वाटतं ब्रिजचं काम करतायत ते बघा. क्रेन लावली आहे आणि तो मिक्सर लावला आहे सिमेंट टाकायचा असतो तो. हे बघा इथे पैसा फंड शाळेच्या इथे पोचलो होतो आपण. ती बघा ती शाळा आहे, काय सुंदर आहे, खूप जुनी असणार आहे ही शाळा फॉर शुअर. पैसा फंड इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स संगमेश्वर. ते बघा सगळे स्टुडंट तिकडे आहेत. वैंडी कैसा लग रहा है संगमेश्वर तक गाडी चला के? आता एकाने घातली होती माझ्या अंगावर. कधी? आता तिकडे रेकॉर्ड करत होता तेव्हा. अच्छा असं पण आहे काय? मित्रांनो आपण फायनली संगमेश्वरला पोचलेलो आहोत, आणि इथे लेफ्टला संगमेश्वरचा डेपो आहे तो बघा तिकडे, आणि संगमेश्वरच्या डेपोच्या बाजूचं ब्रिजचं काम. इथून साखरपा देवरुखचा रस्ता जातो, देवरुख साखरपा,
आणि आपण ओल्ड रस्त्याने जाणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हा पार्ट इथेच थांबवूया आपण आणि नंतर पुढे तिसऱ्या पार्टाचा प्रारंभ करूया. जर तुम्हाला हा पार्ट आवडला असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या पार्ट 3 मध्ये.